सिलेक्शन झालं, म्हणजे गोल्ड लागलं नॅशनलला. पहिलंच नॅशनल होतं, पहिल्याच नॅशनलला गोल्ड लागलं आणि मग नंतर एशियन स्पर्धेसाठी निवड झाली. तिथं मेडल लागलं सिल्वर मेडल लागलं. तर मामांना काय सांगण्याची गरज पडतच नाही, कारण मामाने आपल्याला एक मॅट दिलेली आहे, आता जिम मंजूर करून दिलेली आहे. तालमी जो रस्ता आहे कंपाऊंडर साईडचं गेट कंपाऊंडर सगळं पूर्ण मामाने करून दिलेलं आहे. रिझल्ट काढा. शहबाज जाधवानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकचं मेडल 2032 आणि 36चं मेडल आपल्या महाराष्ट्राला यावं यासाठी आमची सगळ्यांची सरपंच साहेबांची आणि आमची प्रयत्नांनी तयारी चालू आहे. दुसरी जसं सरकारचं जसं नॅशनल मेडल जर हरियाणा दिल्लीच्या मुलींनी जर नॅशनल मेडल जर त्यांना आर्थिक मदत भेटते किंवा जॉब भेटतो, त्याच्यानुसार आधारेनुसार ते पुढं सराव करतात, पुरा कसं डायटसाठी ते पैसे वापरतात, तयारी करतात. महाराष्ट्रात तशी सुविधा नाही मुलींना, त्यामुळे थोडं. वैष्णवीने ज्यावेळेस नॅशनलला गोल्ड घेऊन आली त्यावेळेस सरकारने काय आर्थिक मदत केली? नाही, सरकारने काय नाही, काहीच नाही. 10 ते 11 वर्ष मी एका तालमीत होतो आणि त्याच्यानंतर खेडेगावात आटपाडीसारखा दुष्काळी भागामध्ये आम्ही राहून दोघा भावाभावांनी वस्तादांसोबतच प्रॅक्टिस करून आम्ही आता तोपर्यंत पोहोचलोय. कदाचित आम्हाला अशा सुविधा जर भेटल्या असत्या तर नक्कीच आम्ही ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलो असतो. जशी मुलगी खेळायला चांगली असेल तिची आम्ही ट्रायल वगैरे घेऊन जशी त्यांची परिस्थिती आहे, कारण आम्ही पण एक मेंढपाळाचे आम्ही मुलं आहेत, जशी त्याची एखाद्याची मुलगी परिस्थिती गरीब असेल तर त्यांना त्या मुलगी खेळायला चांगली असेल, हुतकूर असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीने त्यांना आम्ही सवलती देऊन त्या मुलींना आम्ही ऍडमिशन असं करून घेतो. त्यांचं मी अंडर 15चं जे शेवटचं वर्ष होतं त्यासाठी आम्ही जानेवारीपासून एवढी तयारी चालू केली की पूर्ण आमचा स्टाफ असा होता की यांच्या घरचे पूर्ण घरदार ह्याच्या पाठीमागे लागलेलं की ह्या वर्षी शेवटचं अंडर 15 लास्टचं वर्ष आहे, नंतर अंडर 15ला खेळायला चान्स नाही. त्यासाठी आम्ही 4 ते 5 महिना कसून ह्याच्याकडून सराव करून घेतलेला आणि 100% आम्हाला अपेक्षा होती की ह्या चालू वर्षी आंतरराष्ट्रीयचं मेडल घेऊन येईल, त्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न करत होतो आणि ते आम्हाला यश मिळालं. कसं ही तालीम आमची सुरू होऊन दीड वर्ष झालं. अगोदर सुख सुविधा कुठं वैष्णवीला घडवण्यासाठी कुठं व्यवस्थित आम्हाला तालीम नाही भेटली. आम्ही हरियाणाला ठेवली, तिच्या पप्पाने याला हरियाणाला ठेवली, तरी पण तिथं तिची प्रॅक्टिस व्यवस्थित नाही, तिथं व्यवस्थित तिला प्रॅक्टिस नाही भेटली. म्हणून सरपंच अमोल शेट तोरवे यांनी आपल्या मुलीसाठी इथं तालीम सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या मुली घडाव्या यासाठी लोणी देवकर येथे त्यांनी तालीम सुरू केली. जवळजवळ स्वतःच्या रानामध्ये शेतामध्ये 2 एकर शेतामध्ये जवळजवळ 3 ते 4 कोटीची तालीम सुरू केली इथं आणि त्या तालीमच्या चाव्या आमच्या प्रकाश कोळेकर बापू कोळेकर आमच्या बंधूंकडे दिल्या. आतापर्यंत तुमच्या तालमीला मेडल किती आले? नॅशनलचे जवळजवळ आसपास 7 ते 8 नॅशनल मेडल आहेत आणि इंटरनॅशनलचं आमचं हे पहिलंच मेडल आहे. पहिलंच मेडल आहे. तू सपाटी रोज किती मारतो? 800 रोज 800 नाही, शेड्यूल असतं. एक दिवस सपाट्या, एक दिवस रस्सा. आणि रस्सी किती वेळा चढते तू? शेड्यूलचा ज्या दिवशी रस्सा असेल तर रस्सी किती वेळा चढते वरती? आतला रस्सा 60-70 वेळा होतो. 60-70 वेळा एका वेळेस? आणि बाहेरचा होतो 30-35. तुम्ही विचार करू शकता की तिचं वय फक्त 15 वर्ष आहे आणि 14-15 वर्षाच्या मुलीचं स्वप्न आहे की ऑलिम्पिकला मेडल मिळवून द्यायचं. नुसतं मेडलच नाही तर तिचं फक्त स्वप्नच नाही तर तिनं आत्ताच्या एशियन चॅम्पियनशिपच्या ज्या कुस्ती स्पर्धा झाल्या त्यामध्ये तिने भारताला सिल्वर मेडल मिळवून दिले. त्यामुळे तिचं फक्त स्वप्नच नाही, तिचं कष्टही त्याच्या मागे आहे. अशा ठिकाणी आलेलो आहे जे की महिलांचं आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी महिला ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळतात त्यांचं महाराष्ट्रातलं एक कुस्ती संकुलन या इंदापूर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामधल्या लोणी देवकर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि याच कुस्ती संकुलनामधली एक महिला कुस्तीगीर जी आहे, जी की इकडे तिचा फोटो लावलेला आहे, वैष्णवी अमोल तोरवे नावाची जी कुस्तीगीर आहे, कुस्तीपट्टू आहे, तिने आशियाई रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि आपल्या देशाचं नाव हे जगभरामध्ये करण्याचं काम, आशिया खंडामध्ये करण्याचं काम या कुस्तीपट्टूने केलेलं आहे. आज तिची एक्सक्लुझिव्ह आणि विशेष मुलाखत आपण घेणार आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तिची प्रॅक्टिस नक्की काय आहे, एक महिला कुस्तीगीर जी आहे ती आपल्या देशाचं नाव अगदी संपूर्ण जगामध्ये करते कसं आणि एकंदरीत तिचं रुटीन काय आहे. ग्रामीण भागातून आलेली ही मुलगी जी आहे आणि अगदीच जर पाहायला गेलं तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरच्या या ज्या पाठीमागे तुम्हाला प्रॅक्टिस करताना ज्या मुली दिसत आहेत, या ज्या मुली आहेत ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून, महाराष्ट्राच्या बाहेरून देखील मुली या इंदापूर तालुक्यातल्या या छोट्याशा लोणी देवकर नावाच्या खेडेगावामध्ये उभा राहिलेलं मोठं असं भव्य ते महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं जे आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी जी उभा करण्यात आलेली आहे लोणी देवकर मध्ये, त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत. नक्की वैष्णवी तोरवे जी आहे तिनं काय प्रॅक्टिस करते, तिचं रुटीन काय आहे, नक्की डाएट काय आहे, एवढंच नाही तर या ठिकाणी तुम्ही आणखीन पाहू शकता की याच तालमीमधल्या ज्या आहेत ते सिद्धी दत्तात्रय डमढेरे असेल, ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी महिलांची झालेली होती त्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये देखील त्यांनी मला वाटतं सुवर्ण पदक जिंकलेलं होतं.
त्याचप्रमाणे शिवानी प्रदीप करचे म्हणून एक जी मुलगी आहे ती देखील शालेय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारतात पहिली आलेली होती. तिने देखील सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. त्याचप्रमाणे अनुष्का असेल किंवा भूमी काळे नावाच्या असतील या सर्व काश्य सुवर्ण पदक विजेता मुली या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय कुस्ती अकादमीमध्ये तयार केल्या जात आहेत. नक्की या मुलींच्या पाठीमागची जी मेहनत आहे त्यांचं रुटीन काय असतं आणि एकंदरीत काय कष्ट घेतले जातात आणि यांना जे सर्वात महत्वाचं म्हणजे यांचे जे कोच आहेत ते देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिलेले आहेत. ते म्हणजे प्रकाश कोळेकर नावाचे जे कोच आहेत त्यांचे ते देखील आंतरराष्ट्रीय खेळाडू ते स्वतः त्यांची प्रॅक्टिस कसे घेतात आणि एकंदरीत महिला या कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारतामध्ये आपलं नाव कसं कमवतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी तानाजी करचे आणि आता आपण जिची ओळख करून दिली ती वैष्णवी तोरवे आपल्यासोबत आहे आणि वैष्णवीचा इंटरव्ह्यू करत आपण घेण्यासाठी आलेलो आहे. ज्या वैष्णवीने एशियन गेम स्पर्धेमध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल भारताला मिळवून दिलेलं आहे. ती वैष्णवी एकंदरीत पाहायला गेली तर कुठं पुण्या किंवा कोल्हापूरला सराव करत नाही. ते पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये एक आंतरराष्ट्रीय कुस्ती महिला कुस्तीपटूंचं एक संकुलन आहे जे मगाशी तुम्हाला ज्या संकुलन दाखवलेलं आहे किंवा अकॅडमी दाखवली तिथं सराव करते. ग्रामीण भागातून आलेली एक मुलगी जी भारताचं नाव जगभरात करते आणि तिचाच इंटरव्ह्यू आपण घेणार आहे. नक्की वैष्णवी तुझी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून दे. माझं नाव वैष्णवी अमोल तोरवे. मी आता 10वीला आहे. पण मला एकंदरीत सांग तिला तू सुरुवात कधी केली, एकंदरीत किती वय होतं त्यावेळेस किंवा कितवी मध्ये तू होती त्यावेळेस तू कुस्तीला सुरुवात केली? 7वी. तू 7वी मध्ये असतानाच कुस्तीला सुरुवात केली. एकंदरीत जर पाहायला गेलो तो आता एशियन चॅम्पियन किंवा म्हणजे सिल्वर मेडल तू घेऊन आलेली आहे. ती भारतामध्ये शेवटला तुझी कुस्ती कोणासोबत झाली? एकंदरीत कुठला तुला तुझ्यासोबत पैलवान होता भारतातल्या अंतिम लढतीमध्ये आणि तिथून तू फायनलला सिलेक्ट झाली आणि बाहेर गेली? म्हणजे जे तुमची कुस्ती स्पर्धा कुठं झाली आणि काय झालं नक्की ते जरा सांगा मला. पहिल्यांदा नॅशनल नागपूर इथे झालं. नागपूरला झालं. नागपूरला गोल्ड मेडल आणि एशियन चॅम्पियनशिप साठी निवड झाली. मग एशियन चॅम्पियनशिपला सिल्वर मेडल आलं. फायनल जपान सोबत झालं. फायनल जपान सोबत झालं. आणि मग तिथं तुझ्यासोबत भारतातून किती एकंदरीत तुमचे किती लोकांची टीम होते? 10 वजन गट असतात. प्रत्येक गटात एक एक मुलगी होती. म्हणजे 10 मुली होत्या. आणि तिथं काय कोच वगैरे कोण का सर्व सरकारचं असतं? ते इंडिया टीमचे कोच दुसरे पाठवतात. त्यांचे इंडिया टीमचे कोच दुसरे पाठवतात. एकंदरीत तुझी तिथं कुस्ती शेवटला जपान सोबत झाली. गोल्ड मेडल जपानने घेऊन गेलं. सिल्वर मेडल भारताला मिळालं. तुझ्या वजन गटामध्ये तुझं वजन किती होतं त्यावेळेस? 46 किलोला. 46 किलोला तुला सिल्वर मेडल मिळालं. आणि सिल्वर मेडल मिळाल्यानंतर जे तुला जे काश्य पदक शेवटचं जे पदक होतं ते कुणाला मिळालं? कझागिस्तानला. याच्या अगोदर तू काही शालेय स्पर्धा वगैरे खेळलेली? स्कूल गेम खेळलेले आहे. पण एकंदरीत तुझं शेड्यूल काय असतं? सकाळी उठण्यापासून प्रॅक्टिस कशी चालते? एकंदरीत काय असतं आणि तुला का असं वाटलं की आपल्याला पैलवान व्हावं? पप्पा अगोदर पैलवान होते. मग नंतर ना पप्पांची इच्छा होती. मग नंतर ना त्यांनी तालमीत टाकलं. मग हळूहळू मग आवड झाली. कुठं तालमीत टाकलं तुला? मला पहिल्यांदा अकलूजला टाकलं होतं. तिथं पण मुलींची तालीम आहे का? हा. अच्छा, तिथं तू प्रॅक्टिस करत होते? 1 महिना कॅम्प असतो त्याच्यासाठी गेली होती. मग तिथं आवड निर्माण झाली. ओके. परत ना मग नंतर ना हरियाणाला वगैरे होते. अच्छा. मग पप्पांनी परत ना मग इथंच तालीम सुरू केली. अच्छा. मग आता एकंदरीत सकाळचं किती वाजता उठायचं? काय तुझं शेड्यूल असतं नक्की? सकाळी 4:15 4:30ला उठायचं. रोज डेली? काही झालं तरी पाऊस असो अगर नसो काही असलं तरी उठायचं. 4:15 4:30ला उठायचं. आणि काय असतं तिथून पुढे काय प्रॅक्टिस चालू होतं? मग परत ना थंडाई मनका काय असेल ते मारायचं. प्रॅक्टिसला यायचं. 2-2.5 तास प्रॅक्टिस घेतात सर. पहाटच थंडाई प्यायची का? थंडाई प्रॅक्टिस झाल्यानंतर. मग आता तुम्ही उठल्यानंतर काय सुरुवातीला रनिंग असते, काय असते, पीटी असते, काय असते? रनिंग ते शेड्यूल असतं आठवड्याचं ठरलेलं. अच्छा. मग ते झाल्यानंतर काय असतं नक्की पुढे? सकाळची प्रॅक्टिस झाल्यानंतर ना मग स्ट्रेचिंग करत करत थंडाई वगैरे प्यायची. ओके. थंडाई झाली की मग नंतर ना नाश्ता वगैरे झाला की परत 10 वाजता प्रॅक्टिस असते. 10 वाजता परत पुन्हा प्रॅक्टिस? परत. अच्छा. आणि दुपारची झोप वगैरे काय शेड्यूल असतं? मग 10ची प्रॅक्टिस झाल्यानंतर जेवण वगैरे करून ज्यूस वगैरे पिऊन झोपून दुपारचं झोपून परत संध्याकाळी 4:30 4:30 परत उठायचं प्रॅक्टिसला. आणि परत किती वेळ चालते प्रॅक्टिस? काय परत 2.5 तास वगैरे. 2.5 तास रोज? म्हणजे सकाळचे 2-2.5 तास प्रॅक्टिस, त्यानंतर 10 वाजता पुन्हा प्रॅक्टिस, त्यानंतर दुपारचं जेवण करून नंतर आराम करायचा, त्यानंतर उठायचं 4-4:30 वाजता पुन्हा 2-2.5 तास प्रॅक्टिस
आणि नंतर मग तुमचं हे डेलीचं शेड्यूल असतं. सगळ्यांचंच कष्ट आहे, सगळ्यांचं कसं? सरांचं असेल. सर एकंदरीत तुला सर पर्सनली तुझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतात. मग एकंदरीत आता जर पाहायला गेलं तर ऑलिम्पिक मध्ये खशाबा जाधव नंतर आतापर्यंत भारतातलं महाराष्ट्रामधलं कुणी गेलेलं दिसत नाही आतापर्यंत. नाही तुझी काय इच्छा नक्की ऑलिम्पिक बद्दल, तुझी स्वप्न काय आहेत नक्की? खाशाबा जाधव नंतर आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या तालमीतली कोण ना कोण तर ऑलिम्पिकला आहे, म्हणजे तशी तयारी चालूच आहे सरांची. त्यांनी प्रॅक्टिस घेतातच तशी, म्हणजे इंटरनॅशनल आहेत ते पण. त्यांचं युथ ऑलिम्पिकला पण महाराष्ट्रातनं पहिल्यांदा त्यांचं सिलेक्शन झालेलं वगैरे आहे. परत ना बापू सर आहेत, ते पण एशियन चॅम्पियनशिप. परत ना समाधान सर आहेत. आखाड्यावरती वगैरे कधी कुस्ती खेळले तू गावातल्या वगैरे? खेळलेले. तुला सिल्वर मिळाला. आता ऑलिम्पिकची तर तयारी तू करते का आता सध्या? आता सगळ्यांचीच तयारी चालू आहे आता ऑलिम्पिकला. म्हणजे तुझं स्वप्न काय आहे नक्की? माझं स्वप्न आहेच ऑलिम्पिक मिळेल. तुला आणखीन एक प्रश्न खूप महत्वाचा आहे, तू सपाटी रोज किती मारते? 800 900. रोज 800 रोज 900 नाही, शेड्यूल असतं. एक दिवस सपाट्या, अच्छा. एक दिवस रस्सा, आणि रस्सी किती वेळा चढते तू? शेड्यूलचा ज्या दिवशी रस्सा असेल तर रस्सी किती वेळा चढते वरती? आतला रस्सा 60-70 वेळा होतो. 60-70 वेळा एका वेळेस? आणि बाहेरचा होतो 30-35 असा. विचार करू शकता, फक्त 14 वर्षाची मुलगी आहे. हे फक्त सिल्वर मेडल आपल्याला दिसतं, पण याच्या मागचं कष्ट जे आहे त्यांच्या कोचचं असेल किंवा त्यांचं असेल, पैलवानांच्या पाठीमागचं जे कष्ट आहे ते तुम्ही पाहिलं पाहिजे. 70 वेळा रस्सा चढणे एवढं सोपं नाही. 1 वेळा ते 2 वेळा रस्सा चढले तरी काही पैलवानांना धाप लागते, पण एक मुलगी आहे आणि ती अगदी मोठ्या पैलवानांना ज्या पद्धतीचा रस्सा असतो त्या पद्धतीचा रस्सा आहे त्यांच्या तालमीमध्ये, तोही तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. परंतु हा रस्सा ती 70 वेळा चढते आणि मोठे रस्ते आहेत ते 30 ते 40 वेळा चढते. खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतरचं काय शेड्यूल असतं? जिम वगैरे मारायची, काय करायचं? शेड्यूल प्रॅक्टिस मध्ये असतं ते जिम वगैरे. नंतर जिम वगैरे असतं. आता चालू रुटीनची जी प्रॅक्टिस चालू आहे ती रोजचीच चालू आहे तुझी. वैष्णवीला ज्या कोचने या आंतरराष्ट्रीय खेळासाठी तयार केलं, एशियन गेम्स साठी ज्या कोचने तयार केलं, ते प्रकाश कोळेकर पैलवान, जे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाच्या परिचयाचे आहेत, जे स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू राहिले, ते स्वतः इथं कोच आहेत. ग्रामीण भागामध्ये ते स्वतः कोचिंग करतायत आणि त्यांच्या तालमीतील एक मुलगी फक्त 2-2.5 वर्ष झाली तालीम सुरू होऊन, आणि एक मुलगी वैष्णवी सारखी मुलगी असेल किंवा ते करचे सारखी मुलगी असेल जी की देशामध्ये गोल्ड घेते, वैष्णवी सारखी मुलगी आहे ती एशियन गेम मध्ये सिल्वर मेडल घेऊन येते, देशाचा झेंडा हा तिकडं परदेशामध्ये फडकवते. आणि त्याच्या मागचं काय असतं तर त्याच्या मागे एक कोच किंवा एका गुरुची खूप मोठी भूमिका असते, आणि त्याची भूमिका कुणी पार पाडली तर प्रकाश कोळेकर नावाचे एका आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि कोचने ही भूमिका पार पाडली आहे. सर एकंदरीतच तालीम कधी सोडली सर तुम्ही? तालीम कधी सोडली म्हणताय का? हा, कधी कुस्ती तुम्ही खेळणं कधी बंद केलं? हा, कुस्ती खेळणं मी 2022 ला बंद केली. 2022 पण अजून मी कुस्ती खेळतोय. मी आर्मीत आहे. अच्छा. मी आर्मीतून इकडे वेळ भेटतो? पहिल्यांदा तुम्हाला माझी ओळख करून देतो. नमस्कार, मी आंतरराष्ट्रीय खेळाडू पैलवान प्रकाश कोळेकर, भारतीय सेना दल. सध्या मी 3 वेळा इंटरनॅशनल आहे. युथ ऑलिम्पिक महाराष्ट्राचा पहिला खेळाडू आहे. तर मी 2022-23 पर्यंत कुस्ती चांगली खेळलो, आणि त्याच्यानंतर आता सध्या आर्मी टीम मध्ये पण मी आहे. आणि त्याच्यामध्ये अजून मी प्रॅक्टिस करतो, आणि कुस्तीचा तर सध्या सोडले मी, पण आर्मी तर्फे मी खेळतो कुस्ती. पाहायला गेलं तर लोणी देवकर जसं खूप छोटं गाव आहे, हो, तालुक्याच्या ठिकाणी नाही, एक गाव आहे इंदापूर तालुक्यातलं, आणि त्या गावामध्ये तुम्ही ही संकल्पना सर्व उभा केली, एवढे मोठं कुस्ती संकुलन उभा केलं. इथं या कुस्ती संकुलनामध्ये ग्रामीण भागामध्ये उभा केलेला, नक्की मुली कुठून कुठून आलेल्या आहेत महाराष्ट्रामधून? या मुली पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत, बाहेरच्या राज्यातून ही मुली आलेल्या आहेत, हरियाणामधून आलेल्या आहेत, युपी मधून आलेल्या आहेत, पूर्ण नाशिक, मुंबई, इकडं जालना, चाळीसगाव, जळगाव, इकडून कोल्हापूरच्या मुली आहेत, सांगली, सातारा, सोलापूर. मग एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातून मुली इथं आलेल्या आहेत. 100 ते 120 मुली इथं सराव करतात. आम्ही 4 कोच आहेत, त्यांच्याकडून सराव करून घेतोय. आतापर्यंत तुमच्या तालमीला मेडल किती आले? नॅशनलचे जवळजवळ आसपास 7 ते 8 नॅशनल मेडल आहेत, आणि इंटरनॅशनल आमचं हे पहिलंच मेडल आहे. अच्छा. मग वैष्णवीची तुम्ही प्रॅक्टिस करून घेता ना, विशेष काय असं वेगळे पण काय केलं की बाबा वैष्णवी एवढ्या वरती जाऊन सिलेक्ट झाली? कसं ही तालीम आमची सुरू होऊन दीड वर्ष झालं. अगोदर सुख सुविधा कुठं वैष्णवीला घडवण्यासाठी कुठं व्यवस्थित आम्हाला तालीम नाही भेटली. आम्ही हरियाणाला ठेवली, तिच्या पप्पाने हिला हरियाणाला ठेवली, तरी पण तिथं
तिची प्रॅक्टिस व्यवस्थित नाही तर व्यवस्थित तिला प्रॅक्टिस नाही भेटली, म्हणून सरपंच अमोल शेठ तोरवे यांनी आपल्या मुलीसाठी इथं तालीम सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या मुली घडाव्या यासाठी लोणी देवकर येथे त्यांनी तालीम सुरू केली. जवळजवळ स्वतःच्या रानामध्ये शेतामध्ये 2 एकर शेतामध्ये जवळजवळ 3 ते 4 कोटीची तालीम सुरू केली इथं. आणि त्या तालीमच्या चाव्या आमच्या प्रकाश कोळेकर आणि बापू कोळेकर आमच्या बंधूंकडे दिल्या. 2 बंधू. हा 2 बंधू, आम्ही 2 भाऊ आहेत, दुसरे समाधान सर आहेत, अक्षय सर आहेत, चौघांची कोच लोकांची टीम आहे. वैष्णवीच्या पप्पांनी त्यांची मुलगी पैलवान व्हावी यासाठी हरियाणाला पाठवली, पंजाबमध्ये खेळण्यासाठी पंजाब हरियाणा त्या भागामध्ये पाठवली. तिथेही चांगली प्रॅक्टिस होत नाही म्हटल्यानंतर तिला परत काय केलं पाहिजे आणि तालीम कशी चालू करायची, तर त्यांनी एक संकल्पना केली. स्वतःच्या जमिनीमध्ये ही एवढी मोठी तालीम चालू केली आणि महाराष्ट्राला प्रकाश कोळेकर आणि त्यांचे बंधू असे कोळेकर बंधूंची जोडी पलवानकी क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाची आहे. या बंधूंकडे त्या म्हणतात की आमच्याकडे या तालमीच्या चाव्या दिल्या एवढ्या मोठ्या संपत्तीच्या. स्वतःच्या मुलीसोबत महाराष्ट्रातल्या इतरही मुलींना योग्य मार्गदर्शन मिळावे, योग्य गायडन्स मिळावं याच्यासाठी एवढी मोठी तालीम चालू केली. सर, आम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की नक्की तुम्ही स्वतः किती वाजता उठता, मुलींकडून काय प्रॅक्टिस करून घेता, हे जर आम्हाला सांगा. आमचं रोजचे प्रॅक्टिसचं शेड्यूल सकाळचं वेगवेगळं असतंय. जसं रात्री किती प्रॅक्टिस झाल्या त्याच्यावरती त्यांना रेस्ट किती द्यायची याच्यावरती दुसऱ्या दिवशी शेड्यूल ठरलं जाते. तर मुली रोजचं प्रॅक्टिस कमीत कमी जर 5 ला चालू होत असेल तर मुली 4:15 4:30च्या दरम्यान मुली उठतात आणि त्याच्या प्रॅक्टिसच्या अगोदर आम्ही अर्धा पाऊण तास आम्हाला उठून तयार होऊन मुली उठायच्या अगोदर आम्ही उठून मुलींना उठवावं लागतंय आणि तिथून पुढचं आमचं दिनक्रम चालू होते. मग इथं तुमच्याकडे मेसची व्यवस्था आहे, काय असतो मेसचा मेनू नक्की, म्हणजे मुलं वजन तुम्ही कसं ठेवता? समजा एखादा 45 किलो वजनामध्ये खेळणार आहे, त्यांना डाएट वगैरे ठरवलेला असेल, सर्व गोष्टी ठरवलेल्या असतील तुम्ही? आमची कसं आहे, कुठल्या स्पर्धा पुढे आहेत आणि कोणती मुलगी खेळवायची हे आमचं 3-6 महिन्याचा अगोदर शेड्यूल असते. जसं वैष्णवी अंडर 15चं जे शेवटचं वर्ष होतं त्यासाठी आम्ही जानेवारी पासून एवढी तयारी चालू केली की पूर्ण आमचा स्टाफ असा होता की यांच्या घरचे पूर्ण घरदार ह्याच्या पाठीमागे लागलेलं. ह्या वर्षी शेवटचं अंडर 15 लास्टचं वर्ष आहे, नंतर अंडर 15 ला खेळायला चान्स नाही. त्यासाठी आम्ही 4 ते 5 महिना कसून ह्याच्याकडून सराव करून घेतलेला आणि 100% आम्हाला अपेक्षा होती की ह्या चालू वर्षी आंतरराष्ट्रीय मेडल घेऊन येईल. त्यासाठी आम्ही म्हणजे प्रयत्न करत होतो आणि ते आम्हाला यश मिळालं. ऑलिम्पिकसाठी वैष्णवीची तयारी करणार आहे पुढे, आणखी तुमच्या मुलींची तयारी करणार आहे? ऑलिम्पिकसाठी वैष्णवीची तयारी करणारच आहे. त्याच्याबरोबर ज्या मुली आमच्या तालमीत ज्या मुली आहेत किंवा महाराष्ट्रातली मुलगी ऑलिम्पिक खेळावी यासाठी 2032 आणि 2036 मध्ये महाराष्ट्रातली मुलगी ऑलिम्पिक खेळावी यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. सर, आता एकंदरीत वैष्णवीला सिल्वर मेडल मिळालं तर वैष्णवीच्या पप्पांची परिस्थिती एक आहे म्हणून विषय सोडून द्या, परंतु गरीबाच्याही मुली या ठिकाणी शिकण्यासाठी येत असतील, कुस्ती खेळावीशी वाटत, त्यांच्यासाठी काय नक्की पैशाचं शेड्यूल काय असतं, नक्की आर्थिक प्रॉब्लेम कसे असतात, काय असतात नक्की काय? जशी मुलगी खेळायला चांगली असेल तिची आम्ही ट्रायल वगैरे घेऊन जशी परिस्थिती आहे, कारण आम्ही पण एक मेंढपाळाचे आम्ही मुलं आहेत, ज्याची एखाद्याची मुलगी परिस्थिती गरीब असेल तर त्यांना मुलगी खेळायला चांगली असेल, हुतकूर असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीने त्यांना आम्ही सवलती देऊन त्या मुलींना आम्ही ऍडमिशन जसं करून घेतो त्यांचं. म्हणजे जशी परिस्थिती म्हणजे परिस्थिती इथं बंधनकारक ठरत नाही की परिस्थिती आपली नाही म्हणून तालमीतीने बंद होईल असं नाही की तुमच्याशी या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन जे किंवा क्रीडा अकॅडमी जी आहे लोणी देवकर मधली, तिथं कोणत्याही गरीबातली गरीब मुलगी असेल, फक्त तिची ट्रायल कशी आहे, तिची मेहनत करण्याची काय चिकाटी आहे, जिद्द आहे, हे सर्व पाहून इथं जर मुलींनी तुमच्या तालमीसोबत संपर्क केला तर तुम्ही तिला नक्कीच या ठिकाणी ठेवू शकता. एकंदरीत सर्व गोष्टी पाहून ठेवू शकता. आता नक्की पुढं तुमची काय असणार आहे वाटचाल, नक्की काय असणार, म्हणजे आणखी तुमच्याकडं बाहेरून मुली येत आहेत का? तुमच्याकडे इथे ऍडमिशन प्रोसेस काय असते नक्की? ऍडमिशन प्रोसेस आमच्याकडं ट्रायल घेतो आम्ही पहिल्यांदा. ट्रायल घेतो, जी जर मुलगी त्या लेवलची असेल की कुस्तीत घडणारी असेल तर आम्ही त्यांना ऍडमिशन देतो. सर, तुम्ही कोणत्या तालमीत राहिले किंवा तुमचे वस्ताद कोण होते? आमचे वस्ताद शिवछत्रपती पुरस्कार आंतरराष्ट्रीय खेळाडू वस्ताद नामदेव बडरे आणि त्यानंतर मोहन बडरे. अच्छा, ओके ओके. त्यांची तालीम कुठे आहे? काय त्यांची तालीम आटपाडी जिल्हा सांगली. आटपाडी जिल्हा तुम्ही अगदी युथ ऑलिम्पिक पर्यंत खेळेपर्यंत त्याच तालमीमध्ये सराव केला? जवळजवळ 10 ते 11 वर्ष मी एका तालमीत होतो. ओके. आणि त्याच्यानंतर खेड्यागावात आटपाडी सारख्या दुष्काळी भागामध्ये आम्ही राहून दोघा भावाभावांनी वस्तादांसोबतच प्रॅक्टिस करून आम्ही आतापर्यंत पोहोचलोय. कदाचित आम्हाला अशा सुविधा जर भेटल्या असत्या तर नक्कीच आम्ही ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलो असतो. ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलो असतो. अच्छा, मग आता मला एक सांगा, आता इथल्या आपल्या ज्या मुली आहेत, असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये वातावरण आहे की हरियाणामध्ये कुस्ती खेळण्यासाठी गेल्यानंतर किंवा पंजाबमध्ये कुस्ती खेळण्यासाठी जाणारी जी मुलं आहेत ते ऑलिम्पिकमध्ये जास्त दिसतात किंवा एकंदरीतच सर्व बाहेरच्या देशामध्ये ज्या स्पर्धा होतात आपल्या देशाच्या, एकंदरीत तिकडे जास्त दिसतात. नक्की आपल्या मुली कुठे कमी पडतात का त्या गोष्टीला, किंवा आपल्या मुलींमध्ये पोटेन्शियल कसं आहे आणि तिकडूनचं वातावरण आहे, तिकडूनच्या मुलीमधलं पोटेन्शियल कसं आहे, काय आहे नक्की? कसं आहे, महाराष्ट्रामध्ये थोडं प्रॅक्टिसच्या बाबतीत थोडं सुविधा कमी आहेत. जसं सरकारच्या जसं
नॅशनल मेडल जर हरियाणा दिल्लीच्या मुलींनी जर नॅशनल मेडल जर त्यांना आर्थिक मदत भेटते किंवा जॉब भेटतो त्याच्यानुसार आधारेनुसार ते पुढे सराव करतात, खुराक डाएटसाठी ते पैसे वापरतात, तयारी करतात. तसं महाराष्ट्राला तशी सुविधा नाही मुलींना, त्यामुळे थोडं. वैष्णवीने ज्यावेळेस नॅशनलला गोल्ड घेऊन आली त्यावेळेस सरकारने काय आर्थिक मदत केली? नाही, सरकारने काय नाही मदत काहीच केली. नाही मदत काहीच केली. नाही मदत केली. महाराष्ट्र सरकारने काहीच मदत केलेली नाही. वैष्णवीने ज्यावेळेस आता ही सिल्वर मेडल घेऊन आली देशासाठी एशियन, त्यावेळेस सरकारने काय मदत केली? नाही मदत केली. अजून आंतरराष्ट्रीय काहीच नाही. सिल्वर मेडल आणलं तरीही तिला काही मदत नाही भेटली. सरकार ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी सरकारने की ग्रामीण भागातल्या मुली सिल्वर गोल्ड देशाला नॅशनलला घेऊन येत आहेत. खेळ का महत्वाचा आहे किंवा चीनच्या मुली किंवा चीनची लोक असतील किंवा चीनचे खेळाडू असतील एवढे गोल्ड मेडल किंवा एवढे सगळे मेडल का घेऊन जातात? त्याचं कारण आहे त्यांचं सरकार स्पेशल डिपार्टमेंट त्यांचं आहे. आपल्यातही आहे डिपार्टमेंट, मात्र त्यांचं सरकार हे मुलींवरती असेल किंवा खेळाडूंवरती असेल स्पेशल फोर्सने किंवा एक स्पेशल लक्ष देतं त्याच्यावरती. त्या मुलगा असेल मुलगी असेल तिला वरती जाण्यासाठी सरकारला काय मदत करता येईल ते करतं. मात्र आतापर्यंत एशियन गेम मध्ये भारताचं नाव कमवून सिल्वर मेडल घेऊन येऊनही आतापर्यंत आर्थिक मदत वैष्णवीलाच नाही. असं कुणा आणखीन इतर खेळाडूंची ही अवस्था तीच असेल. तर प्रत्येक नॅशनल असणाऱ्या खेळाडूला काहीतरी आर्थिक मदत झाली पाहिजे अशी पैलवानांची अपेक्षा आहे. मग नॅशनल होऊन किंवा इंटरनॅशनल होऊन फायदा काय असाही प्रश्न उपस्थित होतोय ना. नावाव्यतिरिक्त काय मिळतं किंवा नाव मिळून फक्त पोट भरत नाही पैलवानांचं पोट भरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असते किंवा इतर ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात सरकार खर्च करतं ते कुठेतरी अशा नवनवीन खेळाडूंना घडवण्यासाठी सरकारने याच्यावरती खर्च केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडून? सरकारकडून आम्हाला एक अपेक्षा आहे ती गोरगरीब मुली आहेत, हुतकुरू ज्या मुली आहेत त्यांना जसं नॅशनल मेडल आले तर त्यांना मानधन सुरू केलं पाहिजे. आर्थिक खुराक त्यांना पोच केला पाहिजे, पुरवला पाहिजे. तर ते नक्कीच आपल्या गोरगरिबाच्या खेडेगावातल्या ज्या मुली आहेत ते नक्कीच ऑलिम्पिक पर्यंत पोहोचतील. तुमच्याकडे आता खेडेगावातल्या गोरगरिबांच्या मुली एकंदरीत किती आहेत की ज्यांनी मेडल वगैरे घेतलेले आहेत आतापर्यंत? बरं, जवळजवळ 60 ते 70 मुली सगळ्या गोरगरीब मुली आहेत आपल्याकडे. सगळ्या खेडेगावातून आलेल्याच मुली आहेत. थोडेफार आहेत की बोटावर मोजण्यासारख्या मुली ज्या आहेत की ते परिस्थिती त्यांची चांगली आहे. असं एकंदरीत शेड्यूल काय, जिम वगैरे मारणं एकंदरीत काय नक्की शेड्यूल काय असतं व्यायामाचं तुमचं? जिमचं शेड्यूल म्हणलं तर आठवड्यातून 2 वेळा एक सर्किट वेट ट्रेनिंग राहते. वेट ट्रेनिंग जिमचं म्हणलं तर बाकी शेड्यूल रोजचं रोज वेगवेगळं प्रॅक्टिसचं असते. वैष्णवीवरती आणि इतर ज्या मुली ज्या खेळणार आहेत चॅम्पियनशिप मध्ये त्यांच्यावरती विशेष लक्ष देण्यासाठी वेगळे कोच वगैरे काय आहेत नक्की? नाही, वेगळं कोच वगैरे नाहीत. आम्ही चौघजण भाऊ आहे. चौघजण 4 ग्रुप आहेत. 4 ग्रुप मध्ये त्यांच्यावर फोकस करून त्यांच्यावर लक्ष देतोय आम्ही. मग येतं नक्की सरपंच अमोल थोरवेंनी जी तालीम बांधली ते नक्की तुमच्याकडेच देऊन टाकले का सगळं? हो. तुम्हीच बघायचं, ऍडमिशन पण तुम्हीच बघायचं, सगळं आमच्याकडे दिलेलं आहे. फक्त रिझल्ट काढा. खशाबा जाधवानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकचं मेडल 2032 आणि 36चं मेडल आपल्या महाराष्ट्राला यावं यासाठी आमची सगळ्यांची सरपंच साहेबांची आणि आमची प्रयत्नाने तयारी चालू आहे. त्यांची दुसरी काहीच अपेक्षा नाही, फक्त रिझल्ट दाखवा. गोरगरिबाच्या मुली घडवा. खेड्यापाड्यात ज्या मुली आहेत त्यांना गावाकडे त्यांना सुख सुविधा भेटत नाहीत, मॅटची सुविधा नसत्या, तिथं मॅट उपलब्ध करून दिलेले आहे. आता तुम्ही एकंदरीत पाहायला गेलं तर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे आपल्या इंदापूर तालुक्यातले आहेत आणि इंदापूर तालुक्यातली मुलगी जी आहे ती इंटरनॅशनल झालेली आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू झालेली आहे. नक्की तुमची त्यांच्याकडे काय सांगणं असेल का की मागणी असेल का की बाबा की मामा तुम्ही ह्या गोष्टी करा आता करता तालमीसाठी किंवा मुलींसाठी खेळाडूंसाठी? काय तर मामांना काय सांगण्याची गरज पडतच नाही, कारण मामाने आपल्याला एक मॅट दिलेली आहे, आता जिम मंजूर करून दिलेली आहे. तालमी जो रस्ता आहे कंपाऊंड साईडचं गेट कंपाऊंड सगळं पूर्ण मामाने करून दिलेलं आहे. आणि बाकी इतर ज्या मागण्या आहेत आता अपेक्षा काय तुमची की खेळाडूंसाठी मानधन आर्थिक हे जर सरकारकडे मामांनी या सरकारमध्ये आहेत स्वतः आणि सरकारकडे जर त्यांनी पाठपुरावा केला या सगळ्या गोष्टींचा तर ते लवकर मंजूर होऊ शकतं. तुमची काय अपेक्षा नक्की मामांनी केलं पाहिजे का? मामाने इंदोर स्टेडियम आपल्याला दिलं पाहिजे अकॅडमीसाठी. स्विमिंग टँक देण्याची आमची अपेक्षा आहे की मामाने दिले तर आपल्या मुलीला चांगली सुविधा होईल. मामा हे इंदापूर तालुक्यातील अत्यंत लोकप्रिय आमदार आहेत आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत क्रीडा विभागाचे. त्यांचं नाव अगदी महाराष्ट्रभर आहे. त्यांच्याकडे पैलवान अपेक्षा करत आहेत किंवा कोच आणि एकंदरीत कोळेकर पैलवानाने एकंदरीतच वैष्णवी सारखे अनेक चिमुरडे जे की आपलं भवितव्य आजमावण्यासाठी तयार आहेत की महाराष्ट्रभर आणि देशभर या इंदापूरचं असेल किंवा त्यांचं वडिलांचं असेल गावाचं असेल आणि देशाचं नाव असेल पोचवण्यासाठी तयार आहेत. मात्र त्यासाठी आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आणि मामांनी याकडे थोडंसं विशेष लक्ष द्यावं या प्रावीण्य कुस्ती खेळाकडे अशी देखील त्यांची अपेक्षा आहे. मामा तर करतच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण थोडंसं आणखीन विशेष लक्ष द्यावं जेणेकरून हे जे सर्व मुलं आहेत ते आणखीन वेगळ्या एका पातळीपर्यंत जाऊन पोहोचतील. वैष्णवी, शेवटचा प्रश्न विचारत आहे तुला मी
की नक्की तरुण मुलींसाठी, एकंदरीत कुस्ती क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या तरुण मुलींसाठी तू काय संदेश देशील? ह्या क्षेत्रात खूप कष्ट करावं लागतंय, खूप वाहून घ्यायला लागतंय. हम्म. आणि गुरूंचा हा आदर खूप महत्वाचा आहे. गुरूंचा आदर जर केला तर सक्सेसच म्हणायचं. सक्सेस मिळतं. हा. गुरूंशी प्रामाणिक राहिलं, त्यांचं सगळं ऐकलं, एक एक शब्द लक्षात ठेवून त्यांचं जर ऐकलं तर आपण भविष्यात पुढे म्हणजे जाऊ शकतो. जाऊ शकतो. हा. म्हणजे महिला ज्या कुस्तीगीर आहेत त्यांनी या कुस्ती क्षेत्रात यावं असं तुला वाटतं? एक खेळ म्हणून जास्तीत जास्त लोकांनी याकडे यावं किंवा प्रॅक्टिस करावी, मेहनत करावी आणि हे आपलं स्वतःचं शरीर बलदंड करावं, एकंदरीत देशाचं नाव दुसऱ्या परदेशामध्ये करावं असं तुला वाटतं? हा, वाटतं. फक्त 14-15 वर्षाची मुलगी आहे, तिच्याकडून आपण बोलण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, पण खूप चांगला इंटरव्ह्यू तिने दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वतःच्या मुलींना कमी न समजता किंवा चूल आणि मूल ही प्रथा बंद करून कुठेतरी वैष्णवीसारखी आपलीही मुलगी देश पातळीवरती आणि जगभरामध्ये जागतिक पातळीवरती आपलं नाव लौकिक वाढवेल. तर तुमची जर मुलगी फक्त शिकली आणि ती सर्व सोडून घेऊन तुम्ही जर फक्त तिचं लग्न लावलं तर या सर्व चूल आणि मूल या चौकटीत मुलींना बांधून न ठेवता कुठेतरी वैष्णवी जशी नॅशनलला मेडल घेऊन आली तशी तुमचीही मुलगी जर महाराष्ट्रातल्या लोकांची नॅशनल खेळामध्ये किंवा इतरत्र तुमचं भारताचा झेंडा घेऊन परदेशामध्ये जात असेल तर त्यावेळेस तुमची नक्कीच छाती या अभिमानाने फुलून येईल. त्यामुळे प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करायला हवा. त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे, इंटरव्ह्यू इथंच थांबवत आहे. वैष्णवी, तुला ऑलिम्पिकसाठी आमच्या चॅनलकडून, आमच्या सर्व प्रेक्षकांकडून शुभेच्छा. तुम्हालाही सर खूप चांगलं तुमच्या हातून करिअर घडावं मुलांचं, यासाठी शुभेच्छा.